वेलकम टू न्यू ब्लॉग. तर तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर ही दीक्षा बघा कशी हसतीये. तर आता मी चालले आहे थोडी बाहेर, तो सस्पेन्स आहे कुठं चालले. तर माझ्यासोबत येते आहे दीक्षा. टायमिंग तर 4चा होता, पण मेकअप करता करता 4:30 वाजले. ही मेकअपला मेकअप नाही केलाय गायजीने केलाय. मी फक्त लिपस्टिक लावली गाईज, बघून घ्या. तर चला निघते मी आणि भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. तर तुम्ही ब्लॉगमध्ये राहा आणि बघा मी कुठे चालले. तर गाईज निघालो आहे आम्ही गाडीवर. रुईचे पप्पा येत आहे आम्हाला सोडवायला. तर चाललो आहे चांदवड साईडला. आता बस स्टेशन साईडला थोडंसं काम आहे. तुम्ही ब्लॉगमध्ये राहा, मग तुम्हाला दिसेल की आम्ही कुठे चाललोय. हा आहे ना का? तर माझ्यासोबत येते दीक्षा. लोकेशन तिला माहित होतं, पण तिला आता आठवत नाहीये कुठे. तर ब्लॉग मध्ये राहा आणि बघा मी कुठे चालले आणि मी कशी दिसते ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तर गाईज मी आले आहे परफ्यूमची ऍड करण्यासाठी. त्यांचा मला फॉलो आलेला आहे इंस्टाग्रामला. तर स्टेशनच्या बाजूला आहे केळसकर परफ्यूमवाला. आणि तुम्ही खरंच इतकं सुंदर परफ्यूम बनवतात ना ते, जसं तुम्हाला फ्रेग्रन्स पाहिजे असेल तसा. तर तुमच्या शॉप बद्दल सांगा. आमच्या शॉप मध्ये आहे ना तुम्हाला डिझायनर फ्रेग्रन्स जे 10-20 हजाराचे असतात ना, हो. ते तुम्हाला फक्त 200 पासून स्टार्टिंग भेटते. अच्छा. कुठले कुठले परफ्यूम आहेत, जसं विराट कोहलीचा फ्री डेमेंटस, तो तुम्हाला फक्त 250 ला भेटेल. कुठले कुठले आहेत जे 250 ला भेटतील तुमचं लताफा कामरा वगैरे. बाकी डेव्हिड ऑफ कूल वॉटर, शाहरुख खानचा डिप्टिक टामटाव, डनिल आयकॉन, हे सगळ्याला तुम्हाला 200 ला भेटेल. ओके. तर गाईज यांच्याकडे सगळं म्हणजे जेवढ्या मुली जेवढ्या वस्तू खरेदी करू शकता, म्हणजे स्वतः यूज करतो आपण, ते सगळं मिळतं यांच्याकडे सगळं. आणि परफ्यूम पण खरंच खूप छान आहे. मी ट्राय केला आहे आणि एकदम खूप, आणि ते बोलायला पण खूप छान आहे आणि बोलता पण खूप छान. आणि म्हणजे नाही का परफ्यूम पण एकदम सुंदर बनवून देतात. तर दीक्षाने ऍड केलेली इथे येऊन, मग त्यांचा कॉल आला मला, तर मीही आले. तर गाईज तुम्ही नक्की व्हिजिट करा. जे माझा ब्लॉग बघतात ते केळसकर परफ्यूम वाल्यांकडे नक्की या आणि व्हिजिट करा, परफ्यूम घेऊन जा. आणि माझं नाव सांगा तर थोडेफार कमी पण करतील ते. नक्कीच ना? नक्की नक्की. तर गाईज नक्की व्हिजिट करा. निघालो आहे आम्ही आता घरी जायला. खूप वेळ झाला. तर त्यांनी मला परफ्यूम गिफ्ट केला आहे आणि तुम्ही नक्की व्हिजिट करा. त्यांच्या इथे खूप छान परफ्यूम बनवता. हो ना? तर या चला बाय. थँक्यू. बाय. मॅडम पण खूप स्वीट आहेत. त्यांना त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कोमल ब्लॉग, काय नाव? डेली जर्नी विथ कोमल. डेली जर्नी विथ कोमल. डेली जर्नी विथ कोमल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ह्याच्याकडे खूप सुंदर ब्लॉग बनवतात मॅडम, आणि मॅडम खूप सुंदर शूट करतात, स्वतःला खूप सुंदर प्रेझेंट करतात. तर प्लीज त्यांना सबस्क्राईब करा. थँक्यू. वेलकम. तर चला गाईज निघूया आपण. आता घरी जाऊया. बघू गुरु मायरा काय करताय. मायरा तर स्कूल मधनं आली नसेल अजून, बट आता येईल. टाइम झालाय काय ग. तर गाईज असं वाटत नाहीये का आम्ही खूप प्रोफेशनल दिसतोय बघा, प्रस वगैरे घेऊन चालतोय, पण आहे तर नाही. पकड. तर आम्ही खरंच खूप छान परफ्यूम मिळतात त्यांच्याकडे. आणि तुम्हाला जो फ्रेग्रन्स पाहिजे असेल म्हणजे कोणताही, तर ते तुम्हाला नक्की बनवून देतील. तुम्ही नक्की व्हिजिट करा. उल्हास स्टेशनच्या बाजूला जे चंद्रमणी बुद्ध विहार आहे ना, त्याच्या बाजूलाच आहे. तर तुम्ही नक्की या. तर चला गाईज मी तुम्हाला भेटते घरी गेल्यावर. तर गाईज दीक्षाला बोलले मी चलो ऑटोनी, तर बोलते ऑटोनी नको चलू, तेवढेच पैसे वाचून दे आणि मला त्या पैशाचं चॉकलेट चाल. तर आम्ही बघा आता उल्हास ब्रिज वरनं चालत चालत चालले. काय ग चॉकलेट खायचंय? कोणतं? तुझ्या देशात ते खाऊन. डेअरी मिल्क. तर बघा डेअरी मिल्क खाण्यासाठी अगं मी तुला असं पण चाललं असतं ते, एवढं रिक्षाचे पैसे वाचवत बसायला. मला बोलते तू खूप जाड झालीयस, थोडी कमी होशील, तुझा थोडा वॉक होईल. तर चालत चालत चल. तर गाईज तुम्ही खरं सांगा, मी हिचं तुम्हाला किती सिक्रेट सांगितले आजपर्यंत. आणि ते एक सिक्रेट खरे नव्हते, सगळे खरे होते, सगळे खरे, सगळे खरे होते गाईज. तर गाईज तुम्ही माझी ड्रेसिंग बघितली नाही तर मी तुम्हाला दाखवते. चांगली वाटते का? पूर्ण दाखव ना ग. पूर्ण दाखवली ना, बघ ना भाई. तर दीक्षा खूप घाण व्हिडिओ शूट करते, हे तर तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही
तर गाईस तुम्हाला माहितच आहे दीक्षा किती व्हिडिओ घाण काढती, पण आज थोडा चांगला काढलाय. आणि आम्ही छत्री घेऊन आलेलो, पण आमच्या छत्रीचं काहीच काम झालं नाही, कारण आम्ही छत्रीचा युजच नाही केला. पाऊसच नाही आला बघा, एकदम आभाळ भरले पण पाऊस नाही येते. काय ग, पाऊस येत नाही त्याच्यावर काय बोलत नसत. तर काय दीक्षाने लावलेलं फाउंडेशन, पण तिचं फाउंडेशन सगळा गेला आणि मग ती काळी काळी दिसायला लागली. मी पण काहीच नाही लावलं, मी लायनर लावलं आणि लिपस्टिक लावली, कारण मला लायनर चांगलं वाटतं तर मी लावते. तर काय खरं मी खूप थकली, चलून थकली का नाही माहिती, थकली. कामावर जाऊन ते पण थकली. माझ्या हातची एक झोप खराब. तिच्या आजची एक झोप. आणि रस्ता बघा गाईत कसा आहे, एवढं घाण रस्त्यातून चालायचं बोलला ना, मला खूप कंटाळा येतो. माझ्या मिस्टरांनी मला चालायची सवय नाही लावलेली आहे, कारण मी हमेशा गाडीवर फिरत असते. तर चला गाईज, तुम्हाला घरी गेल्यावर भेटते, तुम्ही ब्लॉग मध्ये राहा. तर गाईज फायनली घरी आलो, तर मायरा घरी आलेली होती, म्हणजे बसली होती मोबाईल बघत. दीक्षा बघा कशी बसली. खूप थकलोय. आता आम्ही चाललो आहे माझ्या मम्मीच्या घरी, गुरुला तिथं सोडलेलं. तर बघू त्याचं रिॲक्शन, तो झोपलाय का काय करतोय. आणि मी चेंज पण केलं, दीक्षाने तर चेंज बी नाही केला. मला असं झालं तर कधी मी चेंज करते. तर चला आपण भेटूया माझ्या मम्मीच्या इथं, बघते मी गुरु काय करते. तर गाईज मी मम्मीच्या घरी आले, तर गुरु झोपलेला होता, तर मग त्याला झोपून देते. आता त्याची झोप झाल्यावर मग त्याला घरी घेऊन जाते. तर गाईज फायनली मम्मीच्या घरून आले. मायरा तिथेच थांबली, मायरा खेळत होती रुई, शैली, श्रेया सोबत. तर मग गुरुला घरी यायचं तर त्याच्या पप्पाकडे, तर मग गुरुला घेऊन आले. हे बघा गुरु कसा मोबाईल बघतोय. आणि गाईज आज तुम्ही ब्लॉग मध्ये कोणाला तरी मिस करताय का, मला माहिती आहे तुम्ही मिस करताय, पण तुम्हाला सांगणार, तुम्ही मला सांगू नका तुम्ही कोणाला मिस करताय, पण मी तुम्हाला सांगते तुम्ही कोणाला मिस करताय. तुम्ही एक चेहऱ्याला मिस करताय जो या ब्लॉग मध्ये खूप कॉमेडी करता. तर मी तुम्हाला भेटवते त्या चेहऱ्याला. टंटारा. काय कुठं होते एवढा वेळ? मी घरात होतो, तू बाहेर होती. अहो पण तुम्ही ब्लॉग मध्ये नव्हते ना आज दिवसभराच्या. आजच्या ब्लॉग मध्ये मी एकदम छोटासा पार्ट आहे, एकदम नाना मुन्ना. आणि 2 दिवसापासून कुठं गायब होते, आपला ब्लॉग येत नव्हता. आता ब्लॉग येत नव्हतं, तू बिझी होती म्हणून ब्लॉग नव्हता येत ना. तू मग- ब्लॉग काढत तर मी त्या ब्लॉग मध्ये. माझ काय फरमाईश खायची? आज मला पनीर, बटर पनीर नाही तर पालक पनीर. नाही हो, आज स्वयंपाक नाही करणार, चिकनची भाजी बनवलेली आहे. नाही पण संध्याकाळी मला वेळ लागतो. नाही का संध्याकाळी उलट नॉनव्हेज खाता लोक. नाही ना, मी दिवसभर नॉनव्हेजच खात असतो बाहेर. साईडवर जातो कुठं पण नॉनव्हेज खातो. नॉनव्हेज शिवाय मला होत नाही, घरी आल्यावर व्हेज खावं लागतं. नाही हो, मी आज नाही बनवणार. तर आज मी कशी दिसत होते तुम्ही मला सांगितलं पण नाही. तू आज रोजच चांगली दिसली. आज जरा जास्त चांगली दिसत होते मी. मी कसा दिसतोय? तुम्ही तर असे बी चांगलेच दिसतात. कसे असं कशा पण कामाच्या कपड्यावर, साध्या कपड्यावर सांगू. कामाचे कपडे नसतात, साधे कपडे पण नसतात, कपडे कपडे असतात. कामाचे वेगळे असतात ना. ते झाले. आता लोक पुढे ऑफिसला कामाला जायचं तर काय ऑफिसचे कपडे झाले, हा घरचे अलग झाले. घरी नाईट ड्रेस घालता. भाजी विकायला जायचं भाजीचे कपडे अलग, हा घरी घालायचे कपडे अलग, असं असतं का? हा. कपडे कपडे असतात. आता म्युन्सिपालिटी वाले म्युन्सिपालिटीच्या कामाला जातात, ते त्यांचे कपडे. युनिफॉर्म झाला, युनिफॉर्म, त्याला युनिफॉर्म बोलतात. कपडे अलग, युनिफॉर्म अलग. तर काय हा माणूस खूप डोकं खातो. तर लावून जेठाला लावून बसले. तुम्हाला तर जेठाला आवडत नाही ना? मी तुला आधीच सांगितलं टीव्हीचा रिमोट खराब आहे, मी मोबाईल मधून माझं होत नाही. माझा मोबाईल जरा गरीब लोकांचा मोबाईल आहे, 10,000चा मोबाईल. मला मोबाईल घ्यायचा आहे, पण ते माझी बायकोच गिफ्ट करेन मला. आयफोन तर नाही घ्यायचा गाईत मला, आयफोन मला आवडत पण नाही. मला घ्यायचं आहे ना 17 प्रो. सॅमसंग घेईन, त्याच्या व्यतिरिक्त रेडमी या तुमचं तर रेडमी लईच फेवरेट आहे. तर गाईज ओप्पो या सॅमसंग या तिघांपैकी घेईन. तर गाईज मला आता आयफोन घ्यायचा होता, पण यांनी मला हा रेडमी चिपकून दिला मोबाईल. बोलले रेडमी भारी आता लॉन्च झालाय, घे घे घे. मला आयफोन घ्यायचा होता. काय हो, मला आयफोन 17 घेऊन द्या तुम्ही आता. यो ब्लॉग अगर तुझा मिलियन मध्ये गेला आता, यो ब्लॉग काढते हा. आयफोन 17 लगेच उद्या घेऊन दिली. तर गाईज जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे हा ब्लॉग जास्त शेअर करा, तर मिलियन व्ह्यू जाऊ द्या, तर मला आयफोन भेटल तुमच्या कृपेने, आहे ना.
पब्लिकचा सपोर्ट तुला असत, तुला त्यांना वाटतं खरंच की तुझ्याकडे आयफोन पाहिजे, 17, 18, 16, 15 कोणता पण व्हिडिओला या ब्लॉगला मिलियन मध्ये व्ह्यू गेलं तर तुला आयफोन. तर गाईज प्लीज 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 हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जास्त लोकांनी बघितलं तर त्याला व्ह्यू जाईल मिलियन मध्ये, आणि नाही का म्हणजे जास्त शेअर होईल व्हिडिओ आणि मला आयफोन भेटल. तुम्हाला वाटत नाही का मी आयफोन घ्यावा म्हणून, माझ्याकडे आयफोन असावा? तर पक्का ना, डील पक्की ना? डील पक्की. फक्त या व्हिडिओला याच्या व्यतिरिक्त तुला कोणत्या पण ब्लॉगला मिलियन काय होतात, मिलियन काय मिलियन व्ह्यू गेल्यावर तुला आयफोन यो बोलन तू. मला तर वाटत नाही मिलियन व्ह्यूज जातील, कारण माझे इतके सबस्क्रायबर नाही आहेत. मी आताच युट्यूब चॅनल खोलले, तर लाख बी गेले तर खूप मोठी गोष्ट आहे, बट ट्राय करायला काय जातं. लाख जरी गेले, लाख मिलियन नको, 1 मिलियन म्हणजे लाख झाले. तर तुझ्या एका व्हिडिओला तरी मिलियन नाही गेले, पण तुझ्या सगळ्या व्हिडिओ मिळून मिलियन जरी गेले तरी तुला आयफोन. तर गाईज प्लीज तुमचा सपोर्ट द्या, मग मला आयफोन मिळेल. मी तुम्हाला अजून छान छान ब्लॉग दाखवेल आणि तुम्हालाही इंटरेस्ट येईल बघायला. यापुढे मी खूप इंटरेस्टिंग ब्लॉग काढणार आहे. तर व्हिडिओला प्लीज गाईज जास्तीत जास्त शेअर करा. आणि आता बघा जेठालाल मध्ये चालले बबिता नायरचे झगडे, म्हणजे तू मे. तर गाईज आज खूप थकले मी, मला आज कंटाळा पण खूप आलाय. तर गाईज तुम्हाला माहिती मी या मिरर मध्येच बघते जास्त, मला खूप आवडतं. मी माझं चेहरा नुसतं ह्या मिरर मध्ये बघत राहते, मी कशी दिसते काय दिसते. तर मी आयब्रो करायला गेलेले, मी आयब्रो बी केले छान, फक्त एक्स्ट्रा काढले. तर चला गाईज हा ब्लॉग इथं एंड करते. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे मिलियन मध्ये माझा गेला पाहिजे. आणि बेल आयकॉनला बी क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ आल्यावर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल. बाय.